स्ट्रॉंगली मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जारी आहे, पण पंचमचे स्टॅच्यू या परिस्थितीमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात आणि निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. टीम वाशेरे संघाचा गोलंदाज जयेश कडून पण पाहत आहे. नाणेफेक विन झाला वाशेरे संघ आणि अर्थातच निर्णय घेतला गोलंदाजीचा. आणि खानिवलीकरांची जेव्हा बाईट घेतली तेव्हा खानिवलीकर सुद्धा म्हणले की नाणेफेक जर का आम्ही विन झालो असतो तेव्हा आम्हीही सुद्धा इथून मात्र फलंदाजीचा निर्णय स्वीकारला असता. म्हणजे दोघांच्याही मनासारखा निर्णय दोन्ही संघाच्या वाटेला येताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. बिग फाईट बिग मॅच जरूर भेटीला येताना आपल्याला पाहायला मिळेल. शेखर दळवी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहताय. मला आठवतं शेखर दळवी आणि आमची प्रथम भेट महापच्या मैदानावर आम्हाला पाहायला मिळाली आणि तिथे जी अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळाली होती शेखरची लाजवाब स्ट्रोक सध्या तरी त्यांनी कन्वर्ट केले होते. तरुणांना लाजवेल इतकी पॉवरफुल फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळाडू आहे, त्याच्या तालमीमध्ये तयार झालेले कदाचित आता मात्र हा खानिवली संघ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवर वेट अँड वॉच मोठा फटका कन्वर्ट केला गेलाय, उडवला गेलाय चेंडूला आणि पाठवलं गेलंय सरळ तकदील केलं गेलं. विश्रांती घेतली गेली आणि त्याच्यानंतर परफेक्ट कार्यक्रम. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकार 6. येस डॉट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहत आहे. थांबा दर्शवलं गेलंय शेखरला. गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवतायत. पुन्हा एकदा उडवलं गेलंय. या चेंडूला तकदील केले गेलंय. खानिवलीकरांचा ब्रँड आणि शेखरचा क्लास दाखवणारा फटका. षटकार 6 धावा. यावेळेस पण इथून मात्र पाहत आहे काय घडतं तर एकच धाव इथून मात्र अंकित केली जाईल आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे ना मेरा ना तेरा. धावसंख्या 13 या अंकावर धावफलक आपण पाहताय. नवीन अंपायर आमच्या समोर स्क्वेअर लेगला जॉईन होत आहेत. एक यशस्वी आयोजक आहेत पण आज पंचांच्या भूमिकेमध्ये पोहोचतात. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. कुठल्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये दुखापत जर का झाली काही क्वेरीज असतील तर आमच्या महादेव ठाकरे सरांना पण भेटा. ठाकरे बस नामी काफी आहे आणि एक पॉकेट आहे त्यांच्याजवळ त्याच्यामध्ये बँडेज असू द्या फर्स्ट एड किट सगळं काही आहे तिथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि गरज लागेल तशी पूर्तता तिथूनही केली जाईल. आणि वडोदरा रिटर्न गुजरात रिटर्न अंपायर अर्थातच महादेव ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. चला षटक संपलंय क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13. यस नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. 2+1 टोटली 2 धावा इथून मात्र अंकित केल्या गेल्यात आणि 2 धावा मिळतील. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 15 या अंकावर परभणी आली आहे. इथे मात्र एक फलंदाजाला काहीतरी करून दाखवण्याची अर्थातच आपण पाहताय फ्री हिटचा चेंडू आहे. जहा भी मारो जैसे भी मारो आपकी है मर्जी बस रनआउट नाही होणार हे सूत्र मनामध्ये बिंबवावं लागेल. आणि आता मात्र फलंदाजाला अटॅक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज सय्यर षटका देईल. हो पुढचा बॉल यावेळेस ओ माय गॉड माधव ठाकरे सर इज बॅक
आपली आगीवेगळी शैली मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आता मात्र दर्शवत असताना क्या बाद आहे. व्हाईट बॉलचा इशारा थोडासा धसकी आमच्याही मनामध्ये भरली. एक्झॅक्टली होतं तरी काय मैदानाच्या आतमध्ये, पण ती शैली आहे माधव ठाकरे सरांची आपण पाहत आहे. आणि व्हाईट बॉलचा इशारा दर्शवला गेला. फ्री हिट कंटिन्यू पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळेल. आणि पुनश्च एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचमनामध्ये मैदानाच्या आतमधून आमच्यापर्यंत दर्शवत असताना वन्स अगेन फ्री हिट कंटिन्यू आपण इथून मात्र पाहताय. थेंबे थेंबे तळेसाचे न म्हणता आता मात्र फुकटच्या धावा द्यायला सुरुवात केल्यात. आणि धावफलक जाऊन पोहोचत असताना क्रिकेट विश्व जगतातील अशुभ आकडा 17 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना पुढचा बॉल यावेळी दिशा दर्शवली गेली आहे. फटका फसला जरी असला तरी फायदा होणार नाहीये. फ्री हिटचा चेंडू होता. फ्री माइंडनं फटका कन्व्हर्ट करणं गरजेचं होतं आणि कदाचित गोलंदाजाने यावेळेस कमबॅक मिळवलाय. हा चेंडू डिलिव्हर करून मोठ्या फटक्याला कुठेतरी रोखलं गेलं. षटक क्रमांक द्वितीय आपण प्रगतीपथावर पाहताय आणि आतापर्यंत ऑफिशियली पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे मध्ये डिलिव्हर होत असताना आपण इथून मात्र पाहताय. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवणारा चेंडू आहे. आपण पाहताय तर टेक्निकल स्ट्रोक असं म्हणायला हरकत नाहीये. सध्या तरी ऑन साईडला खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात फटके कन्वर्ट होताना आपण पाहिल्यात. पण क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकात लिहिलेले जे स्ट्रोक आहेत कव्हरच्या दिशेने असू द्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने असू द्या तिथे खूप साऱ्या कमी प्रमाणात स्ट्रोक कन्वर्ट होताना आपण पाहताय. आणि कदाचित त्यातील एक टेक्निकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहताय. सिंगल मिळतीये. धावसंख्या सिंगलनं 18 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस शफल झालाय आणि उडवला गेलाय. फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. निघून जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहायला मिळतोय तुम्हाला चौकार 4. चौकार आपल्याला बाहेर मिळतोय आणि धावफलक चौकाराच्या बढतीने पुढे सरसावत असताना 22 या अंकानं गरज होती या फटक्याची. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावा कन्वर्ट झाल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये थोडस रोख लावण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॅटनं फटका कन्वर्ट केला गेला आणि समोरच्या यष्ट्यांना कदाचित जाऊन आदळलाय हा चेंडू. निर्धावफेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. स्लो क्रिकेट संत गतीनं धावसंख्येचा प्रवास मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी चालू होत असताना आपण पाहताय. चेंडू संपुष्टात येतील 4 आणि धावसंख्या 22 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल उडवला गेलाय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून दिशा दर्शवली गेली आहे चेंडूला आणि चेंडू अति प्रचंड वेगानं सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4. गोलंदाज सय्यद. हो यावेळेस मृत चेंडू घोषित केला गेलाय. डेड बॉलचा इशारा पुन्हा एकदा आपल्या शैलीमध्ये दर्शवत असताना गोलंदाज सय्यार. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण बाल बजगाई शेखर दळवी. षटक संपतं. क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 26 या अंकावर धावफलक.
चेंडूला आपण पाहताय आणि निघून जातोय चेंडू सर्व बाउंड्रीच्या पलीकडे. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर अनिकेतचं स्वागत केलं गेलं इथून मात्र चौकारानं. 4. व्हाईट बॉलचा इशारा. धारादिर्दी पडलेत की काय, पण नाही शैली आहे त्यांची, काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे आणि सध्या तरी ते दर्शवत असताना आपण इथे मात्र पाहत आहे. पुढचा बॉल यावेळेस पाहत आहे, दिशा दर्शवणारा हा चेंडू फार काही मिळणार नाहीये. सिंगल इथून मात्र मिळेल. स्लो क्रिकेट, लेसी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सिंगल न धावसंख्या पुनश्च एकदा वधारती या जाऊन पोहोचते 32 या अंकावर धावफलक. खरं तर प्रेक्षक राजाला मधु ठाकरे सरांचा डान्स बघायला खूप सारा आवडेल, पण ते कधी पोहोचेल योगेश सर आपल्यापर्यंत पोहोचवतील. जसं वातावरण तापेल योगेश सरांनी म्हटलं तसं डान्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि योगेश सरांनी त्यांची सातत्याने भेट होत राहते. पीटीसीचा बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे आपण सातत्याने पाहत आहे. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय, भिरकावून दिलाय चेंडूला, स्वतःला झोकून दिलं पण चेंडूला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहायला मिळतोय तुम्हाला षटकार. 6. हॅलो, पुढचा बॉल हा ही चेंडू सल्लेक 2 चेंडू आणि 2 षटकार. 6. बॅक टू बॅक 2 सिक्सर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. षटकार पाहायला मिळाला. शेखर आता कदाचित त्याच्या पुराण्या अंदाजमध्ये, जुन्या अंदाजामध्ये येत असताना सध्या तरी पाहायला मिळालाय. वेट केलं गेलं खूप साऱ्या, आपण इथून मात्र पाहत आहे वेळ खूप सारं वेट केलं गेलं आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की थोडंसं कंटाळवाणं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू झालं, पण प्रेक्षक राजाला नवरा कशी दिसते, नवरी कशी दिसते हे महत्वाचं नसतं, जेवण चांगलं झालंय ते महत्वाचं असतं. त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये आमच्या प्रेक्षक राजाला अर्थातच मॅच कोणी जिंकूदा षटकार चौकार पाहणं गरजेचं आणि कदाचित ते चित्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. शेखरकडून गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल लाही उडवलाय, सलग 3रा षटकारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का, तर यस डेफिनेटली सलग 3 चेंडू आणि 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये शेखर दळवीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे सांघिक स्वरूपातला अर्धशतक 50 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. गोलंदाज ट्रॅक पर, गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल सफल झालाय आणि या वेळेला पुनश्च एकदा भाडवलाय या चेंडूला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. खरं तर विकेट हॅट्रिक असते, पण आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर षटकार हॅट्रिक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकाल तेव्हा ती हॅट्रिक असते आणि सलग 4 चेंडू 4 षटकार ठोकाल तेव्हा त्याला डबल हॅट्रिक असं म्हटलं आता. आणि शेखरच्या बॅटमधून डबल हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये षटकारांची आपल्याला पाहायला मिळाली. पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक या षटकामध्ये आपण पाहिले. षटक संपलं क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे अर्थातच 56 या अंकावर धावफलक.
बॉल आपण इथून मात्र पाहताय. दिवाळी तर झाली आहे पण बोनस मात्र अजून मिळालाय. नो प्लस चौकार, टोटल 5. इथून मात्र आपण पाहताय अक्षय लांडले गेले होते षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता. पहिलाच बॉल नो बॉलच्या स्वरूपात इथे मात्र हाताळला गेला. अतिरिक्त उंची धारण केल्यानंतर फायदा घेतला गेला आणि पाठवलं गेलं चेंडूला अर्थातच बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अर्थातच चौकार, टोटल 5 धावा इथून मात्र आपण पाहताय. या कासने गावाचं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, सन्माननीय आणि जानू काका इथे उपस्थित होत आहेत. या मैदानाची संपूर्ण जबाबदारी ज्या व्यक्तिमत्वावर आहे ते जानू काका इथे उपस्थित होत आहेत. आम्ही विनंती करतोय आपण शेखरदादा, भूषणदादा दळवी ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ही स्पर्धा आपण पाहताय त्यांच्याशी आपण त्वरित इथून मात्र संपर्क साधायचा आहे. फेकून दिलाय चेंडूला. फ्री हिटचा चेंडू जर का आपण बघितलं तर निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळाला. पण त्याच्या पुढच्या चेंडूवर करारी प्रहार चेंडू, सीमा रेषापार, षटकार 6. जानू काका आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण भूषणदादा दळवी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. धावा संख्या षटकाराच्या बढतीने जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतीये. टीम खानिवली संघाची ती म्हणजे 67 या अंकावर किंग खानिवली या संघाची धावा संख्या जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. 2 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावा संख्या 67. अंतिम षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहतोय. शेष राहतोय इथून मात्र बाकी. येणारे हे जे 4 चेंडू आहेत ना या मॅचचं भवितव्य इथून मात्र दर्शवतील. किती धावांचा आव्हान मिळणार, किती धावांचं टार्गेट इथून मात्र मिळणार हे आपण पाहूयात. जरूर या मैदानाचं काही गोष्टी आहेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा इथून मात्र सज्ज होतोय. षटकात येईल पुढचा चेंडू घेऊन. समोर मात्र बॅटर आहे. याही वेळेला दिशा दर्शवली गेली आहे. फटका फसलाय की काय, तर यस डेफिनेटली फटका फसलाय. विकेट्स होतं इथून मात्र पतन आणि परतावं लागेल फलंदाजाला झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. आपण पाहताय माऊली किल्ला आपण अर्थातच समोर पाहताय या मैदानाच्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गर्भसंस्कार ज्या किल्ल्यावर आपण पाहिले आणि तो हा किल्ला आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतो. मला आठवत नाहीये चित्रपट एक्झॅक्टली पण त्याच्यामध्ये खूप सारं माऊली किल्ल्याचं वर्णन आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालंय. समोरच आपल्याला माऊली किल्ले माऊली पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे गर्भसंस्कारच्या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळाल्या. खूप चांगलं वर्णन केले गेलंय त्या किल्ल्याचे. मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन. त्या चेंडू संपुष्टात येत आहेत. 3 धावसंख्या जाऊन पोहोचताय ते म्हणजे अर्थातच सिरावत 67 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल हलक्या हाताने दिशा दर्शवणारा हा चेंडू आहे. फार काही मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त 1 धाव मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र अंकित केली जाईल आणि धावफलक धक्का द्यावा आणि पुढे सरकावा. त्या पद्धतीनं इथून मात्र धावफलक पुढे सरसावलं जातं. 68 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल यावेळेस दिशा तर दर्शवली गेली आहे. पाठवलं गेलंय चेंडूला कुठे, तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि इथे मात्र शेखरच्या बॅट मधून आत्ताच्या या मॅचच्या कारकिर्दीमध्ये देईल लगातार आलेला 5वा षटकार 6. धावसंख्या जाऊन पोहोचतीये. षटकाराच्या बढतीनं आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 74 आणि अर्थातच या षटकाराच्या बढतीनं अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळाला. हा ही चेंडू चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे आणि षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे टीम अर्थातच खानिवली संघाची 80 विजयकरिता 81 धावसंख्येची आवश्यकता आणि त्याच्यामधील 56 धावा टोकल्या वैयक्तिक शेखर दळवीनं. शेखर क्षमस्व थोडस लेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय पण मैदानातून बाहेर जाताना एकदा बॅट आपली उंच करा आणि अर्थातच सगळ्यांना आपण दर्शवायचं आहे. क्या बात आहे, पॉवरफुल स्ट्रोक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. षटक संपलं. क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 80 विजयाकरिता 81 धावसंख्येचं आव्हान
ऐकवण्याकरिता जॉईन होतील पीडीसीचा बुलंद आवाज योगेश सर. वेलकम. या चालू असणारी जी मॅच आहे वाशेरी आणि किंग खानिवली याच्यातून जो संघ विन होईल तो सेकंड राऊंडची जी फर्स्ट मॅच आहे धनेश कुकसे यांच्याशी खेळताना पाहायला मिळेल. धनेश कुकसे संघाचे कर्णधार. चला आपण आपली वाटचाल चालू करायची टॉस बॉक्सच्या दिशेनं. थँक्यू. जबरदस्त खेळ सध्या आपण पाहत आहोत आणि या हंगामामध्ये नव्हे तर मागील काही वर्षांपूर्वीचा आपण जर रेकॉर्ड जर पाहिला तर एक आपल्या नावावरती कीर्तिमान रचला गेला. 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले शेखर दलवीनं. कारण भिवंडी टेनिस क्रिकेटचा विचार आपण केला तर आय थिंक 34 धाबांचा गरज असताना मात्र पप्प्या खारीकनं हा रेकॉर्ड आपल्या नावावरती केला होता. सलग 6 चेंडूमध्ये 7 षटकार लगावले होते. आणि भरपूर वर्षापूर्वीचा आपण जर रेकॉर्ड्स पाहिले तर डायमंड ऑफ पीटीसी अर्थात हिरामन शेलारच्या नावावरती आहे. सलग 10 चेंडूवरती 10 षटकार त्याने लगावले. परंतु तो रेकॉर्ड आपण जर पाहिला तर आय थिंक आपली लोणार परिसरामध्ये त्याने केला होता. परंतु भडगाव टेनिस क्रिकेटचा विचार केला तर भरपूर वर्षानंतर मात्र रेकॉर्ड्स आपण पाहत आहोत. जबरदस्त कामगिरी शेखर दलवीची पाहिली. फक्त 16 चेंडू त्याने फेस केले आणि 16 चेंडूमध्ये 8 षटकार 2 चौकार आणि नाबाद 58 धावांची तुफानी केली. साकारत असताना मात्र पहिल्या इनिंगचा आपण जर खेळ पाहिला तर एकूण 80 धावा फलकावरती लागल्या गेल्या. म्हणजे विजयासने 81 धावांचा पाठलाग चिरोबास्फोट वाशिरा संघाला करावा लागेल. कारण आज माहिती महेंद्र मागे संघामध्ये नाही, आज हिरामन शेलार नाहीये, आज उज्ज्वल शेलार नाहीये आणि सर्वच यंग टॅलेंटेड खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू फुल टॉस होता परंतु फलंदाज बीड यष्टिरक्षक बीड आणि चेंडू चालला आय थिंक लॉंग स्टॉपच्या दिशेनं आणि चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे जात असताना मिळतील एकूण बायच्या स्वरूपात 4 धाबा. या सामन्यातील विनर संघ लगेचच मात्र पुढील सामन्यादरम्यान खेळणार आहेत धनेश शिलोंग कुक्षे संघाच्या विरोधात. तो दुसऱ्या फेरीतील सामना असेल तर धनेश कुक्षे संघ आपण रेडी राहायचा आहे आणि संघाकडे विनंती असेल की आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. अवंतच्या रूपाने मात्र 4 धाबा तिथे प्राप्त केल्या. गोलंदाज रोशन तुंगारे ओइनफिल्डला बीट केला. चेंडू चाला इस्ताक्यावर रेस सुरू आहे. चेंडू पुढे शेखर दलवी चेंडूच्या पाठीमागे पळतोय परंतु चेंडू थांबणार नाहीये. जाऊन धडकतो सीमेरेषेला. मिळतील 4. असं वाटतं की खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन आहे. ज्या अनुषंगाने पहिल्या इनिंग मध्ये आपण शेखर दलवीचा खेळ पाहिला तसं पाहिलं सुजलने सुद्धा मात्र चांगली बॅटिंग केली. कारण सुजलच्या बॅटमध्ये सुद्धा मात्र आपण 3 चौकार पाहिले, 1 षटकार पाहिला आणि समीर 3ऱ्या क्रमांकावरती आला. त्याने फक्त 1च चेंडू फेस केला. त्याच्या बॅटमधून पहिले आपण सिंगल धाव. हायलाइट क्रिकेट इथे मात्र चिरोबास्फोट वाशिरा संघाला खेळावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील परंतु ते कार्य आज जयेश शिलार करेल का? सध्या ठाणे ग्रामीण वरती अनेक क्रिकेटचे चाहते एन्जॉयमेंट करतायत आणि त्यामध्ये तेजेश भोपी सुद्धा ऍड आहेत. ऑन साइडला टर्न केला जातो. या फटक्यात चांगला चेंडू चालला वाडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यान सलगचा हा 3रा चौकार. पहिल्या चौकार आपण एक्झॅक्टली पाहिला बायच्या स्वरूपात परंतु तदनंतर जयेश शेलारच्या बॅटमधून 2 चौकार पाहिले
आणि याच फटक्याची मात्र कुठेतरी आवश्यकता आहे टीम चिरोबा संघाला. आणि या पावसाळ्याला पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 12 धाबा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय भूषणजी महादेव दलवी जे युवा सेना शाखा प्रमुख कासनेचे आहेत, त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि इथं मात्र फटक्यांवरती जबरदस्त कंट्रोल करत असताना फलंदाज जयेश पूर्णपणे सर्वच फटके जर पाहिले तर क्लासिकल खेळतोय, अगदी ग्राउंडेड स्ट्रोक खेळतोय, हवेत खेळण्याचा प्रयत्न करत नाही. कारण त्याला माहिती आहे की माझे विकेट्स फार महत्वाचे आहे माझ्या संघासाठी. जरी ते मी विकेट्स गमावली तर आय थिंक माझा संघ पूर्णपणे दडपणामध्ये येऊ शकतोय. आणि त्याचमुळे मात्र ग्राउंडेड शॉट खेळत असताना मात्र त्या ठिकाणी धाबा मात्र वेगाने जोडण्याचा प्रयत्न करतोय. सरळ बॅटने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह मिडअपच्या डोक्यावरून चेंडू चला दिसतान आणि डिलिव्हर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅक सिक्सर. जबरदस्त फटका अगदी ओव्हर पिच चेंडू आणि त्याच्यावरती परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि डीप लॉंग ऑफला कुठला फिल्डर होता आय थिंक कॅमेरामॅनच्या बाजूला चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे लँडिंग झाला. जबरदस्त खेळ प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतोय टी फॉर टॅट ठोसा देण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज जयेश शिलार. त्याच्या सोबतीला पाहू शकाल अनिकेत आहे. सध्या नॉन स्ट्राईक एंड करून मात्र तो एन्जॉय करतोय. पुन्हा फटका लॉंग ऑफला खेळलाय आणि हा चेंडू सुद्धा जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. असं वाटतं की हा सामना षटकारांसाठी ओळखला जाईल, कारण पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली 9 षटकार आपण पाहिले. शेखर दलवीच्या बॅटमधून 8 आणि सुजल भोईरच्या बॅटमधून पाहिलं आपण 1 सिक्सर. आणि आतापर्यंत दुसऱ्या इनिंग मध्ये जयेशच्या बॅटमधून पाहिले आपण 2 षटकार. जबरदस्त खेळ. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची आपण धावसंख्या जर पाहिली तर बिन घडी बा 26. क्या बात आहे. जबरदस्त रिप्ले इथे मात्र देत असताना शिरोबा स्पोर्ट वाशेरे पर ओव्हरचा आपण जर विचार केला तर 20.25च्या धावगतीला इथे धावा जोडायच्या आहेत, परंतु त्याच्या अगदी पुढे आपल्या धावांचा आकडा पाहायला मिळतो. 26 धावा पहिल्या षटकामध्ये जोडल्या गेल्या. आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सुजल भोईर. या स्पर्धेसाठी विकी स्पोर्ट कुक्षी संघाचे सर्वे रुपेशजी पाटील, यश जोशी आणि हेमंत पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेचं त्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. त्यांचं करूया आपण स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. चांगला बॅटल सध्या आपण पाहत आहोत, कारण दोन्ही संघ आपण जर पाहिले तर पडगा टेनिस क्रिकेट मधील बल्लाडे दोन्ही संघ आपण पाहत आहोत. चेंज ऑफ पेस पडल्यानंतर जास्तच आउट स्विंगर झाला. आणि पहा माधव ठाकरे सरांचा हा इशारा, जणू काही एखादा मोर पिसारा फुलवतोय तशा अनुषंगाने मात्र दोन्ही हात पाहिले आपण. इतर सुरुवात आहे. जशी याच्या दिवसाचा खेळ पुढे जाईल तसा मात्र वेगळा मोड मात्र आपल्याला ठाकरे सरांचा पाहायला मिळेल. इथं फटका हवेत केला. शेखर दलवी जजमेंट करतोय. जबरदस्त कॅचिंग, रनिंग अँड कॅच स्काय रोतारी कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. आणि अखेर फलंदाज बाजूला त्या ठिकाणी मिस्टर अनिकेत. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या पूर्ण धाबांचा राग या झेलवरती काढला शेखर दलवीनं, परंतु या शून्यावरती इथे मात्र बाद ओढ अनिकेत माघारी परततोय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती इथे खेळण्यासाठी रितेश. धावसंख्या स्थिर 27 धाबा, 1 गडी बाद. आणि चालू सामन्यातील विनर संघ लगेचच फाईट करेल धनेश 11 कुक्षी संघाशी. काल धनेश 11 कुक्षी संघाने नुकतीच जी अंडर-22 ची स्पर्धा होती निंबोलीच्या या ठिकाणी ती स्पर्धा जिंकली. त्याचं जरूर मनोधैर्य पूर्णपणे वाढलेला आहे. परंतु आज पडगा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहूया कशा रीतीने खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतील. हो, चांगली लेंथ पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेने निघाला, आणि परंतु पंचांनी ते दंडित केलं. वाईटची खून दर्शवत असताना पंच ठाकरे सर हा दुसरा वेळ चेंडू मात्र हाताळलाय. लाईनवरती मात्र थोडस कंट्रोल करावं लागेल सुजल भोईरला, कारण त्याचं हे नैसर्गिक देण आहे. कारण ज्यावेळी तो फोर्थ विकेटने मारा करतो त्यावेळी मात्र जास्त आऊट स्विंगर चेंडूला मात्र तो जरूर प्राप्त करतो. आणि त्याच अनुषंगाने मात्र या खेळपट्टीवरती चेंडू जास्त मूव्ह होताना आपण पाहायला मिळतोय.
ही लेंथ खूपच छान आहे. पडल्यानंतर गुडल्या स्पॉट वरून चेंडू उडाला, परंतु पुन्हा व्हाईटची खून दर्शवतायत पंच माधव ठाकरे सर. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा इथे खर्च केल्या जात आहेत. जरूर तुम्ही एक विकेट प्राप्त केली असं वाटलं की येणाऱ्या फलंदाजावरती दडपण टाकेल सुजल भोईर, परंतु जर तुम्ही अशा अतिरिक्त सौजन्याने धाबा खर्च केला तर मात्र कुठेतरी फलंदाजांवरती तो दडपण आहे तो कमी होऊ शकेल. परंतु आता मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, कारण रितेश वारंवार पाहिलं तर एकच स्ट्रोक तिथे एक्झिक्यूट करतोय. कारण तुम्ही ज्यावेळी चेंडूच्या मिरिटवरती फटके केलाल त्यावेळी जरूर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी यश प्राप्त होईल. पहा पुन्हा 30 लेंथ आणि तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. जरूर ते सफल झाले होते, परंतु चांगली लेंथ. 2 स्क्वेअर नंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहिले. माझ्या सोबतीला गुणलेखकीच्या भूमिकेमध्ये आहेत मिस्टर परेश गेगे. क्या बात आहे. फटका हवेत चेंडू चालला मिड विकेटला. शेखर दलीवनं एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांच्या अवकाश बाहेर हा झेल होता, परंतु प्रयत्न चांगले पाहिले आणि एकेर चेंडू शेवटच्या क्षणाला धरतीला दान झाला आणि सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली फलंदाज रितेशने. जास्तीत जास्त स्ट्राईक येतात मात्र जयेशला ठेवावं लागेल आपल्याकडे, कारण त्याच्याकडे जो टॅलेंट आहे, ज्याच्याकडे जो अनुभव आहे ते पाहता मात्र या धाबाचा पाठलाग जर करायचा असेल तर जयेशला मात्र ती चांगली फलंदाजी करावी लागेल. ओ डावा स्टिकवर चेंडूची हाताळली, परंतु आय थिंक चेंडू बॅटला ब्रश झालाय की नाही, की खेळाडूच्या अंगाला चेंडू ब्रश झालाय. डॉट चेंडू. अतिशय सुंदर वातावरण, पूर्णपणे क्रिकेटसाठी असणारे हे पोशाख वातावरण पाहू शकाल. सूर्यदेवता पूर्णपणे स्पर्धेवरती प्रसन्न झालेला आहे. स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब दलवी स्मृती चषक 2025 हा थरार क्रिकेटचा आपण पाहत आहोत. अनेक वर्षांची परंपरा. त्याचे सुपुत्र सन्माननीय भूषणजी दलवी आणि अमोलजी दलवी यांच्या आर्थिक प्रयत्नाने ही स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो. जबरदस्त बॅक करत असताना गोलंदाज सुजल भोईर सुरुवातीला जरूर तो चाच पडला, कारण या ओव्हरमध्ये तब्बल तरी 3 एक्स्ट्रा चेंडू हाताळले, परंतु जे चेंडू त्याने मात्र चांगले लेंथ वरती टाकले त्या चेंडूमध्ये त्याला मात्र जरूर त्या ठिकाणी यश प्राप्त झालं आणि एक सफल षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. फक्त आपल्या एका षटकाच्या कोट्यामध्ये त्यांनी 1 विकेट्स प्राप्त केली आणि फक्त 5 धाबा खर्च केल्या. जबरदस्त इकॉनॉमिकल षटक, कंजूशी गोलंदाजी पाहायला मिळाली. म्हणजे ज्या धाबा रोशन तुंगाराने खर्च केले होते त्या धाबा मात्र कुणीतरी सुजल भोईरने रिकव्हर केल्या, एक्झॅक्टली आपण म्हणू शकतो. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय मिस्टर शेखर दलवी. असं वाटतं की आजचा दिवस शेखर गाजवेल त्यात काही शेकडे. आणि या स्पर्धेमध्ये पहा एक नाविन्य आपण पाहत आहोत, कारण प्रत्येक डे मध्ये प्लेअर ऑफ द डे हा पुरस्कार आपण देणार आहोत. ही सुद्धा एक वेगळी संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत, कारण पूर्ण दिवसामध्ये जो एक खेळाडू चांगली कामगिरी करेल त्याचा आपण सायंकाळच्या सत्रामध्ये सन्मान करू. चांगली संकल्पना. हो हो, जबरदस्त इन स्विंग. आणि हे वैशिष्ट्य आहे शेखर दलवीचं की एकाच ऍक्शन मध्ये तो आउट स्विंगर, इन स्विंगर, आर्मर, लेग कटर, लेग ब्रेक या सर्व चेंडूचा तो प्रयत्न करत असतो. आणि जयेशला सांगतोय की तुम्ही या माझ्या चेंडूवरती मोठा फटका खेळून दाखवा. हो हो, इथे चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची आहे, कारण उजव्या स्टिकच्या बरोबर चेंडू बाहेरून चालला. वाईटचा इशारा. आणि एक्झॅक्टली जर या गावाचा जर विचार केला तर शेखर दलवी यांचे लाडके पप्प्या मामा यांनी चॅलेंज केला होतं शेखरला की तुम्ही आमच्या स्पर्धेमध्ये किंवा आमच्या खेळपट्टीवरती चांगली बॅटिंग करून दाखवा. आणि नेहमीच पप्प्या मामा त्याने चॅलेंज करतात की माझ्या ओव्हरमध्ये तुम्ही किमान 2 षटकार मारून दाखवा. परंतु आज वासऱ्या संघाच्या विरुद्ध त्यांनी 6 मध्ये 7 ठोकले. आकुट्यापदा चेंडू होता, संधी जरूर होती त्या ठिकाणी, परंतु चेंडू चाला विकेट किपरच्या हातामध्ये. समीर दलवी आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. आज कम्प्लीट साईड पाहत आहोत आपण
किंग स्पोर्ट खानोली संघाचा विचार केला तर योगेश सुद्धा आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये रोशन तुंगारे आहेत, ज्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये मॉलमध्ये शॉपिंग केली. तब्बल एकूण 26 धाबा खर्च केला. मिड विकेटला पाहू शकाल सुजल आहेत. हो, चांगला ड्राईव्ह गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू चालला. अगदी 20 सेफ मध्ये लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने चेंडूवरती झेपावतोय. तोपर्यंत एक धाव तिथे मात्र कम्प्लीट केली. शॉर्ट कव्हर पॉइंटला पाहू शकाल राहुल आहेत, जे पेशाने विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत कानिवलीचे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला एक फिल्डर तैनात, अशी क्षेत्ररक्षणाची आपण व्यूह रचना पाहत आहोत. हो, चांगला फटका हवं केला. चेंडू चालला लॉंग लेगच्या दिशेने. डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये. एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. संघाची धावसंख्या या चौकाराच्या माध्यमातून पाहिली तर आपण 38 धावा इथे आपण पाहतो. 81 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे आणि तिसरा षटकाचा खेळ समाप्तीच्या वाटेवरती आपण पाहत आहोत. हो, पुन्हा चेंडू ते फिंगर रोल केलं, फटका हवेत केला. शेखर दवले पुन्हा चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु दोघांच्या मध्ये एक झाली. चेंडू धरतीला दाण झाला आणि एकेर फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. परंतु आपण जर या सामन्याचा विचार केला तर लक्ष जर आपण बाजूला जर ठेवलं परेश, तर आय थिंक शिरोबा वाशिरा संघाने चांगला खेळ प्रस्थापित केला आहे बॅटिंग ऑर्डर मध्ये. कारण आतापर्यंत 41 धाबा त्यांच्या माध्यमातून जोडल्या गेल्या, 40 धाबा जोडल्या गेल्या आणि अजून तिसरा षटकाचा खेळ सुरू आहे. त्यामध्ये जयेश लाडची जबरदस्त बॅटिंग. रितेश त्याला मात्र चांगली साथ देतोय. रिबसचा फटका, कनेक्शन प्रॉपर आणि चेंडू चालला अगदी पॉइंटच्या दिशेनं. डीप मध्ये कुठलाही फिल्डर नाहीये आणि येतो ह्या मॅक्सिमम सिक्सर. तीन षटकांचा इथे मात्र खेळ संपन्न झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धाबा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. म्हणजे 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 35 धाबांची आवश्यकता. म्हणजे 6 चेंडूमध्ये तुम्हाला 6 षटकार मारावे लागतील. जो पराक्रम, जो विक्रम शेखर दलवीने आपल्या नावावरती नोंदवला, तो विक्रम आता मात्र या ठिकाणी फलंदाज जयेश शेलारला मात्र आपल्या नावावरती नोंदवावा लागेल. आणि आता आमचे प्रॉपर डीजी ऑपरेटर आता आलेले आहेत. हो, पहिल्याच फटका ऑनसाइडला क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न सुजल भोईरकडे मात्र गली चूक. फलंदाजाला मिळालं जीवनदान जयेशला, परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद झाला मिस्टर रितेश. करे कोई और भरे कोई अशी परिस्थिती तिथे मात्र पाहायला मिळाली. आणि हा सामना संपन्न झाल्यानंतर लगेचच विनर संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. एकही धाव तिथे खर्च केली नाहीये गोलंदाज समीरनं. 5 चेंडू शिल्लक आणि 5 मध्ये आता 35 धाबांची आवश्यकता, म्हणजे औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. धनेश कुक्षे संघ चला संघनायक आपण यायचा आहे. नवीन फलंदाज तेजस आलाय नॉन स्ट्राईक एंड वरती. हो, चांगली लेंथ होती, परंतु पडल्यानंतर पंच सांगतात की चेंडू जास्तच हाऊस फिंगर झाला आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केले गेलं व्हाईटच्या स्वरूपात. या दुसऱ्या इनिंग मध्ये व्हाईट चेंडू भरपूर संख्येने हाताळले गेले. आतापर्यंत 6 स्क्वेअर चेंडू हाताळले. हा फटका चांगला गॅपमधून चाललाय मिड विकेटला. जरूर पाहू शकाल रोशन तुंगारे होते, परंतु त्यांच्या आवाकाशा बाहेर हा चेंडू आणि चेंडू सरळ चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार आणि या चौकारे सहाय्याने 50 अप 51 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. अजून आपण जर पाहिलं तर शिखर दलवीची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. जरूर या सामन्यावरती त्यांचं वर्चस्व आपण पाहतोय, परंतु या ठिकाणी त्यांना एक मोठा विजय संपादित करायचा आहे, जेणेकरून पुढील सामन्यासाठी जरूर त्याचा मात्र चांगला फायदा होऊ शकतोय. हो, मॅचची केडा परंतु विकेट किपरच्या खूपच अवाकाच्या बाहेर. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव कंप्लीट झाली, परंतु सिंगल धाव तिथे कंप्लीट केली नाहीये. कुठल्या प्रमाणात प्रयत्न तिथे मात्र जयेश करत नाही, कारण त्याला सुद्धा माहिती की आता मात्र सामना आपल्या हातातून निसटलाय. पुन्हा क्रॉस बॅलेट फटका केल्याचा प्रयत्न, जबरदस्त फिरकी आपण सध्या पाहत आहोत समीर दलवीची. सुरुवात चांगली झाली होती शिरोबा वाशिरा संघाचा विचार करता. तब्बल पहिल्याच ओव्हरमध्ये बिनगडीबाद 26 धाबा आपण पाहिल्या, परंतु तदनंतर सुजलला कमबॅक केलं.
हो रिवर्सचा फटका जबरदस्त स्टॉपिंग अगदी शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर तैनात होते आणि आता मात्र सिंगल धाव पूर्ण केली आणि फलंदाज तेजस आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळू शकेल. फटका फक्त हवेत केलेला आहे, कुठल्या प्रमाणे ताकदीचा वापर नाहीये. लॉंग ऑफ आहे डीप मध्ये आणि अखेर खूप मोठ्या फरकानं एक्झॅक्टली 29 धाब्याने सामना जिंकला टीम किंग्स फोर्ट खानिवली संघाने. त्यांचं करूया आपण अभिनंदन, त्यांना देऊया पुढील सामन्यासाठी शुभेच्छा आणि हार्ड लक चेरोबास फॉर वाशिरे, हार्ड लक विस्बाजी मागे. तुम्हाला सुद्धा पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार, ज्यांनी एक अगला वेगळा विक्रम आपल्या नावावरती नोंदवलाय. 6 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकले आणि अखेर 58 धावांची नाबाद केली साकारले. त्यामध्ये 8 षटकार 2 चौकार आणि तो खेळाडू आहे मिस्टर शेखर दलवी, ठरतो या सामन्यातील हिरो अर्थात प्लेअर ऑफ द मॅच.